थायलंडमध्ये रिअल इस्टेट विकायचं हे कसं काय घडलं? नेटवर्क खूप चांगला रोल प्ले करतं. ती क्लायंट ॲक्विजिशन ते क्लायंट म्हणजे डील ही सायकल खूप मोठी असते आणि आम्ही पहिल्यापासून रिच डॅड पुअर डॅडचे फॉलोअर आहोत. सो आम्ही बऱ्यापैकी एक्सप्लोअर करायचो की कुठं रिअल इस्टेट मार्केट छान असेल. रेसिडेन्शियल प्रॉपर्टीज या 5 स्टार हॉटेल सारख्या कशा असू शकतात, म्हणजे 64 वर वगैरे स्विमिंग टँक. मराठी लोक का पटायामध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलं पाहिजे? त्याही ठिकाणी टुरिझम मोठ्या प्रमाणावर येताना तिकडे रिअल इस्टेटच्या किमती वाढतात. ॲसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा असं रिच डॅड पुअर डॅडने सांगितलंय. सो तिथे फ्लॅट घेणं इज अन ॲसेट. तुमच्याकडे सध्या कुठल्या शहरातली लोक जी जास्त इन्व्हेस्ट करतायत आज थायलंडमध्ये? आमचं नॅचरल मार्केट पुणे आहे, मुंबई आहे, नागपूर आहे. हे सगळे मराठी आहेत बऱ्यापैकी Mostly. 90% मराठी आहेत. आपण वाटतं महाराष्ट्रामागे नाहीये बाबा. मराठी माणूस पटायला इन्व्हेस्ट करून बसला. पुणे ज्या प्रकारे गेल्या 20 वर्षात 25 वर्षात वाढलंय, कशी बघता तुम्ही ती रिअल इस्टेट बूम? शेवटचं वर्ष झालं कॉलेजचं की मुलं पुण्यामध्ये येतात सगळीकडून, म्हणजे चारी बाजूने. त्यामुळं पुण्याच्या आजूबाजूला घरांची डिमांड खूप वाढत चालली. आज पुण्यामध्ये ती थंडी जी पुण्याची होती ती गेली. बरोबर. कसं बघता तुम्ही So, पुणेकर म्हणून या गोष्टी? सातारा आहे, कोल्हापूर आहे. इकडे जॉब क्रिएशन झालं ना तर लोक इकडे येणं कमी होऊन जाईल. तुमचा सॅटर्डे क्लब बरोबरचा प्रवास कसा सुरू झाला? बेडे सरांची मुलाखत होती. मी पाहिली की असे मराठी लोक एकत्र भेटतात शनिवारी संध्याकाळी. तिथे असणाऱ्या उद्योजकांच्या बरोबर मी कनेक्ट झालो आणि हळूहळू माझा व्यवसाय आणि सॅटर्डे क्लब दोन्ही बरोबरच वाढत गेलं. महाराष्ट्र भारताचं सर्वात मोठं फायनान्शियल कॅपिटल आहे. GDP सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युटर आहे, पण पहिल्या 100 मध्ये एकही मराठी व्यावसायिक नाहीये.